वळूयात पुढल्या बातमीकडे। महापालिकेत असताना मी माझी स्वतःचीच गाडी वापरली, बिल्डरची गाडी वापरली नाही, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकरांचा आरोप फेटाळलाय। धंगेकरांचे आरोप व्यक्तिगत आकसातून होत असल्याचा आरोपही मोहोळ यांनी केला। तर बढेकर बिल्डर मुरलीधर मोहोळांचे पार्टनर असून जैन हॉस्टेलच्या लिलावात सहभागी असल्याचा दावा धंगेकरांनी केलाय। तसेच महापौर असताना मोहोळ बढेकर बिल्डरची गाडी वापरायचे असा आरोप देखील धंगेकरांनी केलाय। त्यावरून आता मोहोळ यांनी देखील धंगेकरांना हे प्रत्युत्तर दिले। महानगरपालिका आणि ही महानगरपालिका पुण्याची अस्मिता आहे आणि ही अस्मिता बढेकर बिल्डरच्या दारात नेऊन ही वाहिलेली आहे अस्मिता। आणि ह्याचाच राग माझ्यासारख्या सर्वसामान्य पुणेकरांना की एका खाजगी बिल्डरच्या नावावर गाडी असताना महानगरपालिकेचा लोगो, ज्याचं सन्मान आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं पुणे, आणि तो सन्मान तुम्ही घाण ठेवलाय। म्हणजे ह्याचं उत्तर जर तुम्हाला आता देताना आलं तर हा विषय का निघाला, तर बढेकर हा या टेंडरमध्ये 2 नंबरला आहे। म्हणजे ही सगळी यंत्रणा, तुमचे हे सगळे जे तुमच्या धंद्यातले व्यावसायिक आहेत, तो तुमचा व्यवसाय वेगळा, पण ही शासकीय यंत्रणा तुम्ही त्यांच्या दारामध्ये नेऊन ठेवलेली, आणि ही सगळी इज्जतीचा फालुदा तुम्ही या पुणेकरांचा केला। याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। रोज सकाळी तुम्ही तिथं जाता, ते खोटं बोगस काय ती ट्विट करतो तो बाबा, आणि तुम्ही त्याच बातम्या चालवताय। बढेकरांच्या नावाची गाडी कुठली आहे? बढेकर प्रॉपर्टीज। माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलंय की मी या पार्टनरशिप मध्ये मी पार्टनर आहे। त्या पार्टनरशिप मधली माझी गाडी मी वापरली, मी स्वतःची गाडी वापरली, स्वतःचं इंधन वापरलं। अरे बाबा, इतका कृतज्ञ का होताय? पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे, आणि वाटतो की एक महापौर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी 2.5 वर्ष वापरली। बाबांनो बघा, 2011ला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल आहे, जमीन बळकावली कोथरूडमध्ये, त्याला अटकपूर्व जामीन, त्यांनी जामीन न घेता पळाला होता। तो जामीन कुठं ते त्याला मिळाला मला काही माहित नाही। असे गुन्हे त्याच्यावरती बाबांनो, हे बघा ना तुम्ही, वक्फ बोर्डाचा गुन्हा आहे, हा गुन्हा आहे, 10 गुन्हे आहेत, माझ्यावर एक गुन्हा दाखवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।